जगी विरक्त तोची जाणा मिथ्या कल्पना मागे सारा ताटी बुगडा ज्ञानेश्वरा लोभहंता ने मना जगी विरक्त तोची जाणा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा कलावद्मि जीवो धरार्थावतारं कलाकाङ्कतेजोदिकामोदिवक्त्रं कलानीशबाधा समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं महायोगपीठे तटे भीमरथं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रये समागततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे ताप
वृंदावन पवास लाली मेरे लाल की जित देखो लाल लाली में देखन गई लग गई हो गई लाल लाल। बोलिए राधा रानी सरकार की, बाके बिहारी लाल की, राधा रमन लाल की। संत तोची जाणा जगी दया क्षमा जाचे अंगी लोभ हंता मना जगी विरक्त तोची जाणा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेल्या अभंग आदिशक्ती मुक्ताबाईचा या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांची धाकटी बहीण त्या मुक्ताबाईचा अभंग घेण्याचं कारण आहे हा जागर शक्तीचा आहे। या ठिकाणी नवरात्रोत्सव चालू आहे। मुक्ताबाईचा अभंग आहे 4 चरणाचा। मुक्ताबाई या अभंगामध्ये ज्ञानदादाला उपदेश करतायत। काय उपदेश करतात? संत तोची जाणा जगी दया क्षमा ज्याचे अंगी, ज्याच्या अंगामध्ये दया आणि क्षमा आहे त्याला संत म्हणतात। मुक्ताबाईने गोड या अभंगामध्ये ज्ञानदादा बरोबर या समाजाला देखील उपदेश केलेला आहे। अभंगावर निरूपण करण्याअगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा की खऱ्या अर्थानं जगदंबा माता नवरात्र कोजागिरी महोत्सवानिमित्त मातोश्री दादाश्रम प्रतिष्ठान विघ्नहर्ता 96 ग्रुप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा खंडाळा आयोजित मासाहेब मीनाताई बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय महिला कीर्तन महोत्सव 2024 सुंदर असा कीर्तन महोत्सव आहे। या ठिकाणी सर्वांच्या आयोजनानं नियोजनानं सर्वांच्या सहकार्यानं हा सोहळा या ठिकाणी पार पडत आहे। सुंदर असे या 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्यापर्यंत ज्ञानांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी माझ्यापर्यंत आली, त्यांचे आभार। त्याचबरोबर तुम्ही बसलेले सज्जन श्रोते सर्वांचे या ठिकाणी आभार आहे। हा खंडाळा ग्रामस्थ असेल, पंचक्रोशीतली भजनी मंडळ असेल, गायक वादक गुणीजन मंडळ साऊंड सिस्टीम वाले व्हिडिओ शूटिंग वाले सगळ्यांचे या ठिकाणी आभार। कारण सगळ्यांचा नामोल्लेख आपण शेवटाला करूया, आपल्याकडे वेळ उरत नाही आणि मग अभंगावर चिंतन या ठिकाणी होत नाही, म्हणून या ठिकाणी सगळ्यांचा नामोल्लेख शेवट घेऊया। त्याचबरोबर आजचं जे कीर्तन सौजन्य आहे माननीय श्री प्रकाश पाटील चव्हाण शहर प्रमुख शिवसेना तथा माजी उपनगराध्यक्ष नगर परिषद वैजापूर यांनी आजचे या ठिकाणी कीर्तन सौजन्य या ठिकाणी स्वीकारलेलं आहे, यांचे या ठिकाणी आभार। आणि पुन्हा एकदा तुम्हा सज्जन श्रोतांचे खंडाळा गाव असेल, ग्रामस्थ भजनी मंडळ सर्वांचे या ठिकाणी आभार। खऱ्या अर्थानं सगळ्यांचे नामोल्लेख करणं या ठिकाणी मला शक्य होणार नाही, म्हणून भगवान परमात्माच्या चरणाशी प्रार्थना करेन की त्या मातेची त्या अंबेची कृपा तुमच्या सर्वांवर राहावो, हीच त्या जगदंबेच्या चरणी प्रार्थना यांनी सेवेला सुरुवात आहे। विठ्ठल विठ्ठल संत तुझी जाणा जगी दया क्षमा ज्याचे अंगी लोभ हंता नये मना जगी विरक्त तुझी जाणा। या ठिकाणी मुक्ताबाई या अभंगामध्ये ज्ञानदादाला उपदेश करतायत। ज्ञानदादाला उपदेश का करतायत? ज्ञानियांचा राजा आहे, ज्याच्यापासून ज्ञानाचं तत्व निर्माण झालं त्या ज्ञानियाच्या राजाला छोट्याशा मुक्ताबाईनं 7 वर्षाच्या मुक्ताबाईनं उपदेश करावा। खाली बसलेल्यांना प्रश्न पडला असेल असं कसं काय झालं? त्याचं कारण आहे की या समाजाने ज्ञानोबांना जेवढा त्रास दिला त्या त्रासाला कंटाळून अक्षरशः शेवटला तो त्रास ज्ञानोबांना सहन झाला नाही। त्या ठिकाणी तो त्रास अनावर होऊ लागला आणि अनावर होऊ लागल्यावर ज्ञानोबांनी त्या ठिकाणी झोपडीची ताटी लावली आणि आतमध्ये नामचिंतन करत बसले। नामचिंतन करत असताना त्या ठिकाणी आतमध्ये ताटी लावले, नामचिंतन करताय, परंतु मुक्ताबाईंनी त्या ठिकाणी उपदेश केला का ज्ञानदादा या समाजाला या ठिकाणी तुमची गरज आहे आणि खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्याला या ठिकाणी संतांची गरज आहे, संतांच्या मार्गदर्शनाची गरज आहे। म्हणून मुक्ताबाईने त्या ठिकाणी उपदेश केला, ज्ञानदादा संत त्या व्यक्तीला म्हणावं की ज्याच्या अंगामध्ये दया आणि क्षमा आहे, संत त्या व्यक्तीला म्हणावं की तो खरोखर वैराग्यवान आहे। जगद्गुरु तुकोबाराने संत नाथ बाबांना संत आहे, नाथ बाबा एक संत आहे,
मुक्ताबाई संत आहे, जनाबाई संत आहे. का? अंगामध्ये दया आणि क्षमा आहे, अंतकरणामध्ये भाव आहे क्षमा करण्याचा, अंतकरणामध्ये भाव आहे दया दाखवण्याचा. खऱ्या अर्थानं ज्ञानोबराने तुकोबराने संतांनी आपल्यावर दया केली नसती ती मला असं वाटतं इथं कीर्तनी झाली नसते. कारण ज्ञानोबरांच्या एका शब्दावर, ज्ञानोबरांच्या नावावर करोडो लोक आपली पोटं भरत आहेत. बरोबर आहे की नाही? ही ज्ञानोबरांची आपल्यावर केलेली दया आहे. खऱ्या अर्थानं ज्ञानोबरांनी आपल्यावर फार दया केली, फार उपकार केले. जो ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ, जी ज्ञानेश्वरी बोलावं कसं, साच आणि मवाळ मिथुने आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताची. या ठिकाणी साच आणि मवाळ, मिथुने आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताची. बोलावं कसं या ठिकाणी ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं. चालावं कसं ज्ञानोबरांनी सांगितलं. जीवनात जगत असताना जगावं कसं ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीनं सांगितलं. ही तुमच्या आमच्यावर केलेली कृपा आहे. मग ताटी लावली आणि उपदेश करायला सुरू केलं. नवे नवे तुम्हाला आम्हाला देखील ज्ञानोबरांसोबत उपदेश केला. अरे संत असं कोणाला म्हणता येत नाही. संत कोणाला म्हणावं, ऐका संत कोणाला म्हणतात आणि संत कोणाला म्हणू नये. वरी भगवा झाला नामे, अंतरे वश केला कामे. अशा व्यक्तीला म्हणू नये साधू, अशा व्यक्तीला साधू म्हणू नये, अशा व्यक्तीला संत म्हणू नये. मग संत कोणाला म्हणावं तर सांगितलं, संत तोची जाणा जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, लोभ अहंता नये म्हणा, जगी विरक्त तोची जाणा. त्या व्यक्तीला संत म्हणावं. आणि ज्याचे जीवन हे विरक्त झालेलं आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये लोभही नाही, मोहही नाही, माया नाही, अहंता नाही, म्हणजे अहंकार या ठिकाणी त्याच्या अंतकरणामध्ये नाही, तो व्यक्ती मुखानं शुद्ध ज्ञान घेत असतो. मग तो कुठेही राहो, इह परलोके सुखी. शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी, तो कुठेही राहो, परंतु मुखामध्ये शुद्ध ज्ञान तो दिल्याशिवाय राहत नाही, शुद्ध ज्ञानाचं उच्चारण केल्याशिवाय राहत नाही. अशा व्यक्तीला संत म्हणावं. संत तोची पुत्रामुखी बोलवणे श्रुती, चालविले भिंती बैसोनिया. त्या संतांचा अधिकार हा सामान्य नाही, नोहे हा सामान्य. महिमा संतांचा, नैवेद्य हत्तीचा मूर्ती जेवी. त्या संतांचा अधिकार सामान्य नाहीये. त्या संतांनी किती दया करावी. ज्या रेड्याकडनं आपण काही अपेक्षा करू शकत नाही, त्या रेड्याच्या मुखातून ऋग्वेद बोलवण्याची कृपा माझ्या ज्ञानोबरांनी त्याच्यावर दया केली. काय कोणत्या प्रकारची दया असेल. ऐका, या समाजामध्ये ज्ञानोबरांना माऊली हा शब्द का संबोधला गेला, माऊली हा शब्द का म्हटला गेला, त्याचं कारण असं आहे की ज्याला कोणी नाही त्याला माझे ज्ञानोबा राज
कृपा आहे. ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव त्या ठिकाणी ज्याला कोणी नाही, ज्ञानराज माझे योगी यांची माऊली. या समाजामध्ये ज्याला कोणी नाही त्याला माझ्या ज्ञानोबरांनी स्वीकार केला, त्याचा स्वीकार माझ्या ज्ञानोबरांनी केला. म्हणून तर आज या ठिकाणी ज्ञानोबरांना माऊली म्हणून ओळखलं जात. मुलगा कसाही असू द्या, तो कुरूप असू द्या, पण आईला तो आपला आवडता आणि प्रिय मुलगा असतो. त्याच प्रकारे या समाजामध्ये ज्याला कोणीच मानत नाही, ज्याला कोणीच स्वीकारत नाही, त्याला माझे ज्ञानोबराय स्वीकारतात. ही ज्ञानोबरांची दया आणि क्षमा करण्याची क्षमता आहे. असे कृपाळू आणि उदार क्षमेचं या ठिकाणी स्वरूप आहे. किती कृपाळू आणि किती उदार असावं माणसानं ज्ञानोबरांकडून शिकावं. तू माऊली हुनी मायाण चंद्र हुनी शीतल पाण्या हुनी पातळ. एवढी कृपाळू आणि मयाळू माझे ज्ञानोबर आहेत. कृपाळू उदार माझा संत मंडळीच्या अंगामध्ये दया आणि क्षमा नावाची गोष्ट आहे. ऐका, दया आणि क्षमा. कोणावर दया केली, कोणावर क्षमा केली. बघा, नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज भारत भ्रमंती करता एकदा निघाले. भारत भ्रमंती करता निघाल्यानंतर दृष्टांत सर्वांना माहीत आहे, परंतु तरी आपल्याला दया या ठिकाणी सांगायची आहे. किती दया दाखवावी आणि खऱ्या अर्थानं ज्ञानोबरांचा अधिकार या ठिकाणी आपल्याला वर्णन करायचे की त्यांचा अधिकारही असामान्य आहे. नोहे हा सामान्य महिमा संतांचा. या ठिकाणी अधिकार त्यांचा सामान्य नाहीये. ज्ञानोबा आणि नामदेव महाराज भारत भ्रमंती करता निघाले. भारत भ्रमंती करता निघाल्यानंतर त्या ठिकाणी भजन करत ते काही असे चालले नव्हते पिक्चर पाहत, कानात हेडफोन घालीत.
ते आताचे गाणं बरं नव्हते. ऐकताय ना? झोपल्या की का नेमकं डुकला लागायचं आणि बाईला एवढायचं काम, असं काही काही म्हणत असते. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबाला भजन करत, नामदेव महाराज भजन करत त्या ठिकाणी भारत भ्रमंती करता निघाले. आणि भारत भ्रमंती करता निघाल्यानंतर एका राज्यामध्ये त्या ठिकाणी एका राजाला सारख्या पोरी व्हायच्या. त्याला पोरगा होत न, त्याला वंशाचा दिवा हवा होता. वंशाचा झाला ना दिवा, पेटला का नाही? मग पेटला असेल. वंशाला दिवा लागतो यांना, पण त्या चालती नाही. वंशाला दिवा हवा होता त्या राजाला. ऐका, एवढ्या कन्या होत्या, वंशाला दिवा. आता राणी त्या ठिकाणी गरोदर आहे. राजाने ताकीद दिली, बघ आता जर मुलगी झाली तर तुला आणि तुझ्या मुलीला या ठिकाणी मी जिवंत सोडणार नाही. आदेश दिला राजानं. सांगितलं, आता मुलगी होता कामा नये. मला माझ्या राजाला वारस पाहिजे, मला पुत्र रत्न प्राप्त पाहिजे. आता मला मुलगी नको. मुलगी झाली तर मुलीचा आणि तुझा जीव घेतल्याशिवाय मी राहणार नाही. राजाने ताकीद दिली. आता काय करायचं? मात्र दाशी हुशार होती. दाशा फार हुशार असतात. दाशी हुशार होती. दासीने सांगितलं, राणी साहेब काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे. काय करायचं? युक्ती केली. सांगितलं, मुलगी झाल्यावर राजाला असं सांगू, ब्राह्मणांना पैसे देऊन त्या ठिकाणी सांगावं लागेल की राजा 12 वर्ष त्या ठिकाणी मुलीचं तोंड तू बघायचं नाही. बघितलं त्या ठिकाणी त्या मुलाचं तोंड बघितलं, तो मुलगा मरेल. या ठिकाणी तो राहणार नाही, त्याचा मृत्यू या ठिकाणी अटळ आहे. पण केव्हा? जेव्हा तू 12 वर्षाच्या आत त्या मुलाला बघशील तेव्हा. राजा घाबरला. एवढ्या दिवसानं पोरग झालं म्हणे. 12 वर्षाची गोष्ट आहे. 12 वर्ष ना, 12 वर्षांनी डायरेक्ट लग्नाला आपण त्या मुलाचं तोंड बघूया. शुभ कार्य दोन्ही सोबत करूया. राजाने ठरवलं. मुलगा झाला, त्या ठिकाणी मुलगी झाली. त्या मुलीला सगळे मुलाचे संस्कार त्या ठिकाणी तिच्यावर घडवले. वेदाचं पाठन असेल, सगळ्या 18 पुराण, 6 शास्त्र, 4 वेद, त्या मुलीवर त्या वेदाचे, त्या पुराणाचे, त्या ठिकाणी शास्त्राचे संस्कार केले गेले. घोडा त्या ठिकाणी घोड्यावर बसून चालणं असेल, घोडा पळवणं असेल, तलवार शिकणं असेल, सगळं काही त्या मुलाचे संस्कार त्या मुलीवर केले गेले. आणि त्या मुलीला मुलाप्रमाणे वाढवलं गेलं. लहानचं मोठं मुलीला त्या मुलाचे कपडे असेल, काय असेल ते खेळणं, ही मुलाचं सगळं आणि सगळं त्या ठिकाणी मुलाचा त्या ठिकाणी तिच्यावर संस्कार होऊ लागले. 12 वर्षाचा तो मुलगा झाला. 12 वर्षाचा मुलगा झाल्यानंतर त्या ठिकाणी राजाने सांगितलं, गावामध्ये त्या ठिकाणी राज्यामध्ये दगंडी पिटवली, माझ्या मुलाचं लग्न आहे, 12 वर्ष झाले, आता मुलगी शोधायची. मुलगी शोधली. लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर आमंत्रण सगळीकडे दिली. आमंत्रण देऊन झालं. पण त्या मुलीला या ठिकाणी वाटलं, तिने समजूतदार झाली ती मुलगी. आणि समजूतदार झाल्यानंतर त्या मुलीने असं अंतःकरणामध्ये म्हटलं, रे माझं लग्न तर एका मुलीशी होत आहे, कारण मी स्वतः मुलगी आहे, मुलगा नसून मी मुलगी आहे. हे जर माझ्या वडिलांना कळालं आणि वडिलांना कळाल्यानंतर या दासीला, माझ्या आईला, त्या ब्राह्मणाला आणि मला या ठिकाणी मृत्यूचा बळी व्हावं लागेल. मृत्यूला त्या ठिकाणी सामना करावा लागेल. या ठिकाणी राज्यामध्ये माझ्या बापाचं नाक खाली जाईल. तरी सुद्धा बाप मारायला आला तरी सुद्धा मुलगी त्या ठिकाणी बापाचा विचार करते. काय प्रेम असेल मुलीचं. म्हणून तुम्हाला वंशाला ती हवाय, परंतु पंथी कुठेतरी असू द्या. साधी समजू नका. मुलगी म्हणजे काय तुम्हाला सोपी गोष्ट वाटली का? ज्या 9 दिवस नवरात्र तुम्ही साजरा करतायत ना, या जगदंबा मातेच्या हातनं महिषासुरानं मरावं, हे त्या मुलीचं कर्तृत्व आहे. 9 दिवस युद्ध चालू आहे त्या ठिकाणी आपल्या आईचं त्या महिषासुरासोबत. कारण महिषासुराला असं वरदान होतं की त्याचा मृत्यू हा कोणताच पुरुषाचा प्राण्याच्या हातनं नव्हतं. त्यांनी सांगितलं होतं, मागून घेतलं होतं वरदान, मला एका स्त्रीच्या हातानं वरदान द्यावं. तोही असा समजत होता. काय करू शकतात महिला? काय करू शकतात? राष्ट्रपती झाल्या ना व मागच्या झोपल्या काय बचत गट राष्ट्रपती. द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती आहे. महिला आहे, ती एक स्त्री आहे, ती राष्ट्रपती होऊ शकते. तो मुलगी काय करू शकत नाही. बघा, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना, ज्या महापुरुषाला घडवण्याचं काम माझ्या जिजाऊने केले, ती एक महिलाच होती. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली वतनाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली वतनाला, तो बापाचा
शपथ घेतली स्वराज्याची जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबांची तोरण बांधले स्वराज्याचे या तोरणा गडाला तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला तो बापाचा बाप वाघ शुभा जन्मला काय करू शकत नाही ती स्त्री बघा ज्या स्त्रीने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा घडवला ती स्त्री काय करू शकत नाही बसलेला मुली ऐका त्या राजमाता जिजाऊच्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो कोणाला पिण्याचं काम नाहीये का पिता काय म्हटलं गेलं आम्ही जिजाऊच्या मुली जशा तलवारीच्या आम्ही जिजाऊच्या मुली जशा तलवारीच्या बोला जपून रे बाबा बोल दुरून शहाण्या उन्हाळा अन पावसाळा स्वराज्याचा गारवा उन्हाळा अन पावसाळा स्वराज्याचा गारवा जिजाऊच्या जीवावर नाही कुणाची परवा जिजाऊच्या जीवावर नाही कुणाची परवा कशाला पिता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुली आहात धर्मवीर संभाजीराजांच्या मुली आहात नवे नवे ज्या या दोन्ही राजांना घडवणारी जी माता होती त्या राजमाता जिजाऊच्या आपण कन्या आहोत त्यांच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो म्हणून या ठिकाणी मुलीने स्वतःला कधी कमी समजू नये आणि तिला कमी समजण्याचा प्रयत्न या ठिकाणी समाजाने करू नये ती काय करू शकत नाही काही रावण दिवण जाळण्याची गरज नाही दसऱ्याच्या टायमाला रावण दिवण का रावण जाळावा फार मोठा प्रश्न आहे तुम्हाला पडत नाही का बसलेला बाया नाही पडत इकडं उपस्थिती जरा कमी आहे म्हणून बायांशीच बोलते मी जास्त आय कॉन्टॅक्ट जास्त होतं ना इकडं काय दसऱ्याला रावण करायचा त्याचा पुतळा करायचा मग तो जाळायचा का जाळावा प्रश्न पडत नाही तुम्हाला नाही म्हणे रामाने रावणाला मारलं त्या दिवशी त्या ठिकाणी रावण जाळतो का जो रावण जाळणार आहे ना तो पिऊन येतो बाबा होत ना रावणाचा पुतळा केला जातो राम बनवला जातो त्या ठिकाणी लक्ष्मण बनवलं जातं सीता बनवली जाते आणि जो राम असतो तो फुल पिलेला असतो आणि तो त्या ठिकाणी त्या रावणाला धनुष्य मारत असतो आणि तो मग तो रावण जळत असतो एवढा हलकट होता का माझा रावण एवढा हलकट होता अरे 4 वेद ज्याच्या पाठांतर होते ज्याने शिवतांडव स्तोत्र त्या ठिकाणी म्हटलं गेलं संगीत विशारद पहिली पदवी त्याला लागली विचारायला ज्याने आईसाठी आत्मलिंग आणलं भगवान शंकराचं तो रावण पिलेल्या रामाच्या हातून जळावा असं तरी तुम्हाला वाटत मनाला विचारा बरं काही रावण बिवण जाळायची गरज नाही लईच वाटत असेल जो आया बहिणींकडे वाईट नजरेने बघतो जो समाजामध्ये चांगली कामं करत नाही जो या ठिकाणी आपल्या घरच्या आई वडिलांना सांभाळत नाही त्याचा पुतळा करण्याऐवजी त्याला स्वतःला उभं करा आणि त्याला तिथं जाळ काय रावणाला जाळायची गरज याला तर नवरात्र म्हणतात ना नवरात्र कशाला म्हणायचंय रावण जाळा आणि पुतळे जाळा याला नवरात्र म्हणत नाही जो स्त्रीचा सन्मान करेल खऱ्या अर्थानं मुलीच्या कानावर पडावं मुलगी चांगल्या घरातली होती चांगले संस्कार त्या मुलीवर झालेले होते त्या मुलीने विचार केला मरण तर अटळ आहे मरायचं तर आहे पण मरणाच्या अगोदर संतांची भेट होणं कारण बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा गेली या ठिकाणी परी जग जेठी करुणा गेली कारण बहु अवघड आहे संत भेटी फार अवघड आहे देवाची भेट लवकर निळोबर आहे म्हणतात पण या ठिकाणी संतांची भेट होणार नाही म्हणून त्या ठिकाणी आपल्याला अंतकडेच्या वेळी संत भेटतात आपल्याला संतांचा सहवास या ठिकाणी लाभतोय पुरीला आनंद झाला मुलीला आनंद झाला आणि आनंद झाल्यानंतर नामदेव महाराज या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज आले मुलीला वाटलं मरणाच्या अगोदर संतांचं दर्शन घ्यावं ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणाशी त्या मुलीने लागावं आणि माझ्या ज्ञानोबाने आशीर्वाद द्यावा ओट बाळा आनंदाने लग्नाला उभे राहा ज्ञानोबा अंतर्ज्ञानी होते या ठिकाणी भक्ताच्या अंतःकरणामधलं ज्ञानोबांना कळत होता ज्ञानोबाने सांगितलं उठ बाळा आनंदाने लग्न
लग्नाला उभे राहा. मुलीच्या डोळ्यामध्ये खळखळा अश्रू वाहू. मुलगी रडू लागली. महाराज तुम्ही या ठिकाणी उठ बोला आनंदाने लग्नाला उभे राहा असं म्हटले, परंतु मी बाळा नसून तर कोण आहे? मी मुलगी आहे. मी कशी काय लग्नाला उभी राहू? त्यावेळेस माझ्या नामदेव महाराजांनी सांगावं, ज्ञानोबरांच्या मुखातून निघालेले शब्द कधीही खोटा होत नाही. लग्नाला उभी राहिली म्हणजे तो मुलगा आनंदाने लग्नाला उभा राहिला. ही माझ्या ज्ञानोबारांची त्या ठिकाणी त्या मुलीवर दया आहे. आणि ती दया त्या ठिकाणी आठवण करून देत असताना मुक्ताबाईने सांगावं ताटी लावल्यानंतर, ज्ञान दादा संत कोणाला म्हणावं या जगामध्ये? ज्याच्या अंतःकरणामध्ये अहंता, अहंकार, लोभ यासारख्या गोष्टी नसेल ना, त्या जीवनामध्ये विरक्त स्वरूपाचा आहे. लोभ अहंता नाही म्हणा, जगी विरक्त तोची जाणा. विरक्त त्या व्यक्तीला म्हणावा की ज्याच्या अंतःकरणामध्ये विषयाबद्दल या ठिकाणी कामना नाहीये, विषयाबद्दल वासना नाहीये, या ठिकाणी याच्या अंतःकरणामध्ये अहंकार नाहीये. माणसाला कशाचाही अहंकार होतो, फार अवघड गोष्ट आहे. जीवनामध्ये काही करता आलं तर नका करू. तुमचं आमचं झालंय कसं माहिती का, आपण देवाला शोधत फिरतोय फक्त, परंतु देवाला शोधत फिरण्याची काही गरज नाही. तो आपल्या अंतःकरणामध्ये, म्हणून तर सांगितलं लोभ अहंता नाही म्हणा, जगी विरक्त तोची जाणा. संतांच्या अंतःकरणामध्ये देव येण्याचं कारणच एवढं होतं की अंतःकरणामध्ये लोभ अहंता नव्हती, अहंकार नव्हता, गर्व नव्हता. शुद्ध अंतःकरणाने भगवान परमात्म्याची सेवा करत होते, भगवान परमात्म्याची भक्ती करत होते, म्हणून अंतःकरणामध्ये देव वास करत होता. देवाला चोळीत बसणं, देवाला हिंडत बसणं, हिंडू नाही या मताची मी नाही, परंतु या ठिकाणी देवाला बाहेर शोधण्यापेक्षा अंतःकरणामध्ये शोध. कान्हा बाळाच्या हासऱ्या डोळ्यात नाच रंगून संतांच्या मेळ्यात तुझ्या
तिथे भाव नाही तिथे सांग धावल का बघू घडून दरांतरंगातला देव धावल का बघू घडून दरांतरंगातला देव धावल का अंतःकरणामध्ये भाव नसेल तर देवाला तुम्ही कितीही फिरत बसा परंतु या ठिकाणी देवाची प्राप्ती तुम्हाला आम्हाला होणार नाही त्या ठिकाणी देवाची प्राप्ती करायची असेल तर अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी शुद्ध भाव असायला हवा तो शुद्ध भाव माझ्या गोपिकांनी भगवान परमात्म्याच्या चरणाशी ठेवला तो शुद्ध भाव त्या ठिकाणी राधा राणीने माझ्या भगवान परमात्म्याशी ठेवावा तो शुद्ध भाव माझ्या तुकोबारीने ठेवावा तो शुद्ध भाव माझ्या जनाबाईने ठेवावा या ठिकाणी देवी आईची तुम्ही सेवा करताय हा नवरात्र उत्सव या ठिकाणी तुम्ही साजरा करताय त्या ठिकाणी उत्साहाने पार पडतायत या ठिकाणी कीर्तनाचं या ठिकाणी नियोजन आहे कीर्तन ऐकतायत रोज श्रवण करतायत परंतु देवी आईची भक्ती करा अगोदर त्या देवी आईचं स्वरूप तुम्हाला आम्हाला माहित पाहिजे कारण भगवान परमात्म्याची भक्ती करण्याकरता त्या देवाचं स्वरूप आपल्याला अंतःकरणामध्ये साठवावं लागतं तेव्हा देवाची भक्ती होत असते तेव्हा देवाची प्राप्ती होत असते का चिन्मय स्वरूप अंतःकरणामध्ये साठवायचं आहे देवी आईचं स्वरूप कसं आहे अगोदर ते लक्षात भक्ती तुम्हाला आम्हाला करता येईल भगवान परमात्म्याचं स्वरूप अंतःकरणामध्ये साठवावं बघा भक्तीचं तत्व कळायचं असेल तर श्री धाम वृंदावनामध्ये जावं लागतं अनुभव आहे म्हणून सांगते ऐका भक्ती कोणाला कशी असते हे जर बघायचं असेल तर श्री धाम वृंदावनामध्ये जायचं त्या ठिकाणी गेल्यानंतर भक्ती काय हे बघायचं कशी आहे भक्ती ऐका सांगितलं गोड सांगितलंय सहज लोक बोलून जातात काय आहे त्या वृंदावनामध्ये आम्ही म्हणतो काय नाही त्या वृंदावनामध्ये ऐका काय आहे त्या वृंदावनामध्ये सहज एका भक्ताने विचारला आणि एका संताने सहज सांगावं या यमुना किनारा आहे श्रीनिधी वन प्यारा है कन कन में बिहारी जी यहाँ तेरा नजारा है यहाँ यमुना किनारा है श्रीनिधि वन प्यारा है कन कन में बिहारी जी यहाँ तेरा नजारा है पुढे काय सांगायचं गोड 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 दिल खो गया दिल खो गया दिल खो गया दिल खो गया बाके बिहारी श्री वृंदावन में हाय मेरा दिल खो गया बाके बिहारी श्री वृंदावन में हाय मेरा दिल खो गया यहाँ
नाही त्या वृंदावनामध्ये गेल्यानंतर तुम्हाला भक्ती कळेल की भक्ती कशी असते, प्रेम काय असतं. या संसारातलं प्रेम सोडून द्या. बायको पैसे आहे तोपर्यंत प्रेम करते. या संसारातलं प्रेम तुमच्या आमची कामं येणार नाही. या संसारामध्ये भक्ती करावी लागेल तर त्याकरता कष्टही करावे लागतील. भक्ती करण्याकरता कष्ट सहन करावे लागतात. जगाचे अगाध कष्ट सहन करावे लागतात. भक्ती अशी होत नाही. अहंकार, लोभ, अहंता, ममता या ठिकाणी अंतःकरणातून काढून टाकलं, अंतःकरण शुद्ध केले की तो व्यक्ती विरक्त होत असतो. आणि विरक्त झाल्यानंतर पण त्याकरता फार कष्ट नाही. 12 खडीमध्ये अख्खं जीवन सांगितलं आपलं. 12 खडी पाठ आहे ना, त्या 12 खडीमध्ये जीवन सांगितलं. लोकांना नुसतं फुकाट हवंय, फुकाट काही भेटत नाही, कष्ट करावी लागतात. तिथं आहे ना जाग्या. काय सांगितलं पहिलं? कष्ट करावी लागतात. कष्ट, फुकाट काही भेटत नाही. मग काय? कष्ट केल्यानंतर 2 वेळचं जेवण भेटत. खाणं खात असतो ना माणूस, सारखा खातो. काय खातो त्याची त्याला माहिती विचारायला, पण सारखा खात असतो. कष्ट केल्यानंतर खाणं मिळतं, खाता येतं, खायला मिळतं. खाऊन खाऊन पार माणसाला गर्व होतो. नाही कळालं तुम्हाला? कळालं तर बघा. गर्व झाल्यानंतर घसरल्याशिवाय राहत नाही. घसरतो माणूस. गर्व झाल्याशिवाय घसरल्याशिवाय राहत नाही. घसरतो तो, घसरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आता घसरल्यावर खऱ्या अर्थानं माणसानं जीवनात काहीतरी करावं, पण त्याला चमचा होण्याची फार गरज आहे. असतात समाजामध्ये आणि जो कोणाचा चमचा होत नाही तो होत असतो छत्रपती. त्याला छ म्हणतात. छ बरोबर ना? 12 खडी बरोबर आली ना? आली का? जो कोणाचा चमचा होत नाही तो छत्रपती शिवाजी महाराज होत असतात. एवढ्या सोप्या गोष्टी नाही. त्याच्यासाठी पहिले कष्ट करावे लागतात. खावं लागतं, गर्व त्यागावा लागतो, घसरावं लागत नाही, कोणाचा चमचा व्हावं लागत नाही. तेव्हा छत्रपती म्हणजे छ आले लक्षात. आणि छत्रपती होण्याकरता कोणावर जळावं लागत नाही. फार मोठा रोग आहे हा. तुम्हाला माहिती का नवीन रोग आलाय? कोरोनापेक्षा भयानक रोग कोणता असेल तर जळ म्हणजे जळणं. त्या जळण्याची लक्षणं, त्या रोगाची लक्षणं अशी: पोटात दुखणे, डोक्याला मुंग्या येणे, फार मोठी लक्षण आहे त्याची. निवांत कधीतरी फोन करा, सांगाल तुम्हाला लक्षण. शेजाऱ्याने गाडी घेतली तर लई पोटात कळ मारून येते, हे त्या रोगाची लक्षण आहे. काली बसले म्हणतात पुढचं सांगा, सारम्यात सांगा. तुम्ही करायचं काय नाही, तुम्हाला साधी 12 खडी पाठ करता येणार. सगळ्या गोष्टी झाल्यानंतर शेवटी काय येतं ते ज्ञान, आणि ते ज्ञान माझ्या ज्ञानोबरायांकडे आहे. म्हणून विरक्त झालेला योगी त्याच्या मुखातून शुद्ध ज्ञान पडत असतं. ते ज्ञान आहे माझ्या ज्ञानोबरांच्या मुखामध्ये. ते ज्ञान का पडतं की तो विरक्त झालेला व्यक्ती. म्हणून इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. कष्ट केल्यानंतर ज्ञानाची प्राप्ती होत असते. 12 खडी नीट वाचा घरी जाऊन. मी नाही सांगत इथं, एवढे नाही दिले ना मला, एवढे नाही भेटले. जेवढं तेवढंच बोलायचं, जास्त सांगत बसायचं नाही. जास्त काही तुम्ही करायचं, काही आम्ही करायचं, का सगळंच आम्ही करायचं. आम्ही मुक्त घेतलंय का? तुम्हाला 12 खडी पाठ नाही करवत. कष्ट केल्यानंतर भेटत असतं ज्ञान म्हणजे ज्ञान, आणि ते शुद्ध ज्ञान विरक्त झाल्यानंतर माझ्या ज्ञानोबरांच्या मुखामधून प्राप्त होतं. या ठिकाणी मुक्ताबाई सांगतात, इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. ज्याच्या अंतःकरणामध्ये शुद्ध ज्ञान आहे तो या ठिकाणी संत म्हणावा लागेल. मग या ठिकाणी संताची कृपा तुमच्या आमच्यावर व्हावी असं वाटत असेल, जीवन आपलं चांगलं त्याच्या जीवनामध्ये होईल. उपास विपास धरून नवरात्र होत नसते, ही श्रद्धा आहे, धरावा नाही असं म्हणत नाही. परंतु आपल्या घरातले ते 3.5 शक्तीपीठ आहे, बहीण आहे, पत्नी आहे, आई आहे, तिचा सांभाळ करायला शिका. तिचा अपमान आपल्या जीवनामध्ये कधी करू नका. तुमची नवरात्र झाल्याशिवाय राहणार नाही. वेगळं काय करायचं? काही वेगळं करावं लागत नाही. देवाच्या दारात जाऊन बसावं लागत नाही. देवाची भक्ती करण्याकरता अंतःकरणामध्ये भाव लागतो. ऐका,
म्हणून मुलीला कधी कमी समजू नका, ही तुमची खरी नवरात्र होऊन जाईल. त्या मुलीने विचार केला, मी मुलगी आहे, या ठिकाणी माझं लग्न एका मुलीशी होत आहे. आपल्यामुळे एवढ्या सगळ्या प्रजेला, बापाला, आईला त्रास होत असेल तर मी स्वतः एकटीने जीव दिलेला कधी चांगला. त्या ठिकाणी ती मुलगी घोड्यावर त्या ठिकाणी बसली, वनामध्ये गेली. जंगलामध्ये गेल्यानंतर फास लावला एका झाडाला, फाशीला चढणार. तेच ज्ञानोबारांची त्या ठिकाणी स्वारी येत होती, ज्ञानोबारांची वारी येत होती. आणि वारी येत असताना ज्ञानोबारांचं भजन, नामदेव महाराजांचं भजन त्या पोरीच्या कानी पडावं, त्या मुलीच्या कानी पडावं, भजन करत होते माझे नामदेव महाराज. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण पवित्र काम सासूबाईने केलं. सासूबाईने पवित्र काम केलं. त्या ठिकाणी सासरे बुवा आले, वाढा जेवायला म्हटले. मला सांगा ती भाजी खाण्याजोगती असेल का? ऐका आता पुढे पुढे फार गोड आहे बाबा भाऊ, पुढे फार गोड सांगतात. त्या ठिकाणी तो सासरा जेवायला बसला, तो कुटुंब प्रमुख जेवायला बसला. जेवायला बसल्यानंतर ताट वाढून आणलं. ताट वाढल्यानंतर एक घास त्या ताटातला आपल्या मुखामध्ये ठेवला. ती भाजी त्या ठिकाणी चव घेतली आणि अंतकरणामध्ये म्हटलं, आज या बाळाकडून मीठ जरा जास्तच पडलाय. पण शब्दाने त्या मुलीला काही म्हटलं नाही, त्या सुनीला काही म्हटलं नाही. सुनबाईला सांगितलं, का ग आपल्या घरामध्ये दही आहे का? सुनबाईने सांगितलं, आहे ना मामांची, दही आहे आपल्या घरामध्ये. जा मग दह्याची एक वाटी, त्याच्यावर थोडंसं मलाई टाकून त्या ठिकाणी मला घेऊन आहे. सुनबाईने दह्यावर मलाई टाकले, त्या ठिकाणी वाटी घेऊन आली. त्या सासरी बुवांनी त्या ठिकाणी कुटुंब प्रमुखाने सासरीने ती वाटी त्या भाजीमध्ये पलटून दिली. त्या भाजीमध्ये ते दही टाकून त्यांनी ते खाल्लं आणि तृप्त झाले. त्या ठिकाणी ते निघून गेले. आले हे तिघ जण आल्यानंतर हेही जेवायला बसले. यांनाही वाढलं. यांनी घास घेतला आणि घास घेतल्यानंतर यांनाही कळालं की आता भाजी फार त्या ठिकाणी खाण्याजोगती नाहीये. परंतु अगोदर विचारला, आई बाबा जेवले का ग? काय विचारलं? बाबा जेवले का? आईने सांगितलं, हो बाबा जेवले, पण आज नवीनच प्रकार बघितलं. बाबा नुसतं दही कधी खाते नाही, आज भाजीत टाकून दही खाल्लं. मग आम्हालाही वाटी वाटी दही दे. त्या तिघांनीही वाटी वाटी दही त्या भाजीमध्ये मिक्स करून खाल्लं. पण शब्दही कोणी कोणाला काही बोललं नाही. आता आली या तिघींची वेळ. या तिघी जणी जेवायला बसल्या. ऐका, या ठिकाणी त्या तिघी जणी जेवायला बसल्याची उखाड्यावर फेकून देण्याची भाजी होती, जी त्या लायकीची भाजी होती. ती भाजी त्या ठिकाणी कुटुंब प्रमुखाने खाली, म्हणून त्या मुलांना खावी लागली. ही दया आणि क्षमेचे प्रतीक आहे आणि म्हणून ते कुटुंब एकत्र होतं. हे त्याचं कारणच. उगाच पूर्वी चव घालायला टाळ्या वाजू नका हो, जरा अंतकरणापासून टाळ्या वाजवा बरं एकदा जोरात. आवडलं ना तर असं दाबून नाही राहायचं कधी. नाचावं इथं मन मोकळ्यापणानं. या ठिकाणी टाळी मन मोकळ्यापणानं वाजावी, हसावं मन मोकळ्यापणानं. काही काही माणसं नुसते अशा असतात की आमच्यावर लय कर्ज आहे, मग आम्ही खेळावं का? घेताना तुला काही वाटलं नाही? मग आता आमच्या इथं येऊन कर्ज असल्यासारखं बसायचं नाही. आवडलं टाळी वाजवायची. मी सांगतो त्याचं तात्पर्य असं आहे, दृष्टांत माझा संपलेला आहे. वामन भाऊंना सांगायचं हे होतं की बघा
या कुटुंबाला चालवण्याकरता सुद्धा दया आणि क्षमेची गरज आहे. ते कुटुंब प्रमुखाच्या अंतःकरणामध्ये दया आणि क्षमा आहे. म्हणून तर त्या ठिकाणी ते कुटुंब एकत्र होतं. आणि पूर्वीच्या काळी कुटुंब एकत्र राहण्याचे कारण असं होतं की त्याच्या अंतःकरणामध्ये दया आणि क्षमा नावाची गोष्ट होती. पण आता दया बिया काही राहिली नाही. माझ्या ज्ञानोबाने तुमच्या आमच्यावर दया केली. कोणत्या प्रकारे दया केली ऐका. ज्ञानोबांचे 8 चमत्कार सांगितले जातात. कारण चमत्काराशिवाय नमस्कार नाही आपल्या भारतामध्ये. चमत्कार केल्याशिवाय तुम्ही देवालाही मानणार नाही. चमत्कार केल्याशिवाय तुम्ही संतालाही मानणार नाही. म्हणून त्या ठिकाणी ज्ञानोबांचा चमत्कार आहे. त्या 8 चमत्कारांपैकी एक चमत्कार आहे का की ज्याने दया आणि क्षमा दोन्ही प्रकारे दाखवली. किती दया दाखवावी हो. अहो ज्या रेड्याला तुम्ही कितीही मारा तरी तो त्या ठिकाणी. सुभाषितकाराने एक श्लोक सांगितला. मूर्ख को त्या ठिकाणी मूर्खाना प्रकोपाय उपदेशो ही मूर्खानाम प्रकोपाय. या ठिकाणी मूर्खाला कितीही उपदेश केला आपल्यावर ईर्ष्या काय ईर्ष्या करत असतील. अरे यासारखा आनंद या ठिकाणी कुठे बघायला भेटणार नाही. आम्ही तरी या ठिकाणी जन्म घ्यावा लागत होता. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यू लोके भावा जन्मामा. या ठिकाणी स्वर्गातले देव या मृत्यू लोकांच्या अपेक्षा याच करतात की हे या ठिकाणचं जे सोहळा आहे या ठिकाणचा जो उत्सव आहे हा त्यांना स्वर्गामध्ये अनुभवायला मिळत नाही. खऱ्या अर्थानं हे त्यांचं एक दुर्दैव म्हणावं लागेल आणि आपलं सुदैव म्हणावं लागेल की नरदेहामध्ये आपल्याला भजन करण्याकरता या ठिकाणी हा मानव देह आपल्याला प्राप्त करून झाला. म्हणून आज पुन्हा एकदा एक आनंद तुम्ही आम्ही घ्यायचा आहे की तो आनंद मी नेहमी सांगत असते. तुम्हाला वृंदावनला सुद्धा जाण्याची गरज नाही. ज्याने मुखातनं श्री राधाराणीचं नाव एकदा जरी घेतलं तरी त्याला वृंदावनची यात्रा केल्याचं पुण्य लागतं. म्हणून पुन्हा एकदा सर्वांनी वरती हात करायचे आणि श्री राधाराणीचं एकदा भजन या ठिकाणी करायचं आहे. अंतःकरणाने करा. ज्याला नसेल वाटत त्याने करू नका. पण अंतःकरणाने कमी कमी 1-2 मिनिटं आपण भगवान परमात्म्याची सेवा करावी एवढी इच्छा मी या ठिकाणी बाळगते. राधे राधे बोलो राधे राधे
विठ्ठल विठ्ठल संत तुझी जाणा जगी दया क्षमा ज्याचे अंगी लोभहंता नाही म्हणा जगी विरक्त तुझी जाणा इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी लोभहंता नाही म्हणा जगी विरक्त तोची जाणा. खऱ्या अर्थानं संत कोणाला म्हणावं हेही तुम्हाला कळालंय. म्हणून या ठिकाणी आपलं आत्मभजन झालं, आपल्या मुखातनं भजन या ठिकाणी झालेलं आहे. या आपल्या शरीराने या ठिकाणी देवाचं नामस्मरण करतात, टाळीही वाजवलेली आहे. आता संतांची भेट झाल्याशिवाय तुम्हाला आम्हाला राहणार नाही. या ठिकाणी संतांची भेट कशी करायची आहे तर बघा, ज्या ज्ञानोबांना मुक्ताई उपदेश करताय त्या ठिकाणी ज्ञानदाता या ठिकाणी संत त्याला म्हणावं ज्याच्या अंगामध्ये आणि क्षमा आहे, जो विरक्त झालेला आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये ज्या मुखामध्ये शुद्ध ज्ञान प्राप्त आहे, त्या व्यक्तीला त्या महात्म्याला संत म्हणावं. मग या ठिकाणी मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. या ठिकाणी खऱ्या अर्थानं ताटी उघडा ज्ञानेश्वरा असं माझ्या मुक्ताईने म्हटलं. आता आपल्याला ताटी उघडल्यानंतर ज्ञानोबारायांचं दर्शन होणार आहे आणि ज्ञानोबारायांचं दर्शन होण्याकरता तुमच्या आमच्याकडनं भजनही या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून सुंदर आयोजन आहे. आपल्याकडे वेळ अगदी 5 मिनिटाचा राहिलेला आहे, अगदी 5-6 मिनिट आपल्याकडे आहे. गोड असं नियोजन आहे. आजचे या ठिकाणी कीर्तन गाते असतील, सर्व या ठिकाणी सहकारी मंडळ असेल, सर्वांचे या ठिकाणी आभार आहे. टाळकरी वृंद, गायक, वादक, भजनी मंडळ, सिस्टीमवाले, या ठिकाणी बसलेले सज्जन श्रोते, सर्वांचे या ठिकाणी आभार आहे. खऱ्या अर्थानं संतांची भेट घ्यायची असेल तर संतांची भेट एवढी सोपी नाही, परंतु तरीही तुम्हाला वाटत असेल संतांची भेट व्हावी त्याकरता अंतःकरण शुद्ध ठेवा. अंतःकरणामध्ये भक्तीचा भाव असला पाहिजे. देवाला दुसरं काही नको, देवाला फक्त तुमचा भाव हवाय. देवाला पैसे वगैरे काही लागत नाही. आणि या ठिकाणी देवाची सेवा तुमच्या आमच्याकडे व्हावे, या जगदंबा मातेची सेवा तुमच्या आमच्याकडे व्हावे. कारण आईचं या ठिकाणी जे श्रेष्ठत्व आहे, खऱ्या अर्थानं जे 9 दिवस युद्ध चाललंय त्या 9 दिवसाची जी देवी या ठिकाणी प्रकट झाली, ज्या देवी आईनं युद्ध केलं, ती आई सर्व देवांची शक्ती एकत्र येऊन निर्माण झालेली आहे. खऱ्या अर्थानं ती पार्वती माता असेल, शैलपुत्री असेल, चंद्रघंटा माता असेल, असे अनेक रूप माझ्या जगदंबा मातेचे आहे. त्या अनेक रूपांचं आम्ही या ठिकाणी पूजन करतोय. आरती अगदी छान होते, सुंदर या ठिकाणी नियोजन आहे. सर्वांचे या ठिकाणी आभार आहे. मुक्ताबाईचा अभंग या ठिकाणी आपण सेवेकरता निवडलेला आहे. मुक्ताबाई अभंगामध्ये ज्ञानदादाला उपदेश करतात, मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानदादा आता बस झालं, संत सांगितलंय. संत काय असतो, संतांची ताकद काय असते, संतांची महती काय असते, संत कोणाला म्हणतात हे तुम्हाला सांगून झालं. आता सगळे मिथ्या कल्पना सगळे मागे सारा आणि आता तुम्ही ताटी उघडावी, कारण या समाजाला तुमची गरज आहे. आणि खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की आज संपूर्ण जगताला माझ्या संतांच्या संगतीची गरज आहे. कारण संतांच्या संगतीचं सुख या मृत्यू लोकामध्ये दुसरं कोणतंच सुख नाही. त्या संगतीमध्ये जे सुख आहे ते सुख तुम्हाला आम्हाला प्राप्त झालं तर जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. संतन के संग लागरी तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. या ठिकाणी संतांच्या संगतीमध्ये गेला तर तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ही सर्व जी मंडळी आहे ती सर्व संतांच्या संगतीत आहे. म्हणून तर प्रत्येकाच्या चरणाशी तुम्ही लागता याचं कारण आहे संताची संगत, कारण आहे ते संताची महती, आहे तो संताचा अधिकार. म्हणून सर्व सज्जन श्रोते असेल तुमच्या चरणाशी नतमस्तक आहे. ज्यांनी ही सेवा मला अर्पण केली, या ठिकाणी सेवा देण्याचा या ठिकाणी ज्यांच्या मार्गदर्शनाने मला ही सेवा प्राप्त झाली, आमचे सचिन महाराज असतील, सगळे या ठिकाणी आयोजक संयोजक सर्वांचे या ठिकाणी आभार आहे. तुम्ही बसलेले सज्जन श्रोते तुमच्याही चरणाशी नतमस्तक, तुमचे या ठिकाणी आभार. व्हिडिओ शूटिंगवाले या ठिकाणी आपले काका आहेत, त्यांचे या ठिकाणी आभार आहे. सिस्टीम अशी अतिशय गोड आहे, तुमचं या ठिकाणी आभार. संपूर्ण गायक वादक गुणीजन मंडळ आहे. खऱ्या अर्थानं आता खूप गायक आहेत, कोणाकोणाचे नाव घ्यावं, म्हणून सगळ्यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद द्यावे. या ठिकाणी विनेकरी बाबांना धन्यवाद. वय बघा त्यांचा आणि विना घेऊन उभे, ही तर आपली खरी संपत्ती ना, ही संतांची संगत आहे. खऱ्या अर्थानं ही प्रत्येकाला जीवनामध्ये आलं पाहिजे. देवाची भक्ती करत असताना कोणी लाजू नये. जो लाजला तो या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये माणूस म्हणून त्यांना घेऊ नये. का तो देवाची भक्ती करत नाही, त्याला अधिकार नाही ना.
म्हणून देवाची भक्ती या ठिकाणी तुम्ही आम्ही केली पाहिजे। या ठिकाणी गोड मृदंग वादन आमच्या सचिन दादा या ठिकाणी आहे, गोड कीर्तनकार देखील आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांचं कीर्तन अतिशय गोड आहे आणि मृदंग वादन या ठिकाणी त्याचबरोबर गायनही अतिशय गोड आहे, त्यांचे या ठिकाणी आभार आहे। त्याचबरोबर आमचे बंधू या ठिकाणी शुभम महाराज देखील या ठिकाणी आलेले आहेत, कारण मी तर कार्यक्रम घेईन पण घेऊन येणार नको का, फार अवघड परिस्थिती, म्हणून आमच्या बंधूंना या ठिकाणी धन्यवाद आहे। त्याचबरोबर या ठिकाणी जे संपूर्ण जगताची देवता या ठिकाणी आपण ज्याला म्हणतो ते डॉक्टर साहेब या ठिकाणी उपस्थित आहे। डॉक्टरना देवच म्हणतो ना, असे काय पाहू राहिले का देव बसला की त्यांच्या अंतःकरणामध्ये देवच असेल, फक्त शोधण्याची ताकद तुमच्या आमच्यामध्ये पाहिजे ना। अज्ञान रूपी शेवळ बाजूला केल्यानंतर त्यांच्यामध्ये सुद्धा देवाची प्राप्ती तुम्हाला आम्हाला होऊ शकते, म्हणून जे तुम्हाला आम्हाला वाचवतात तेही एक प्रकारची देवच आहे। म्हणून भगत डॉक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे या ठिकाणी आभार। खऱ्या अर्थाने खास माझ्या कीर्तनाकरता ते या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे या ठिकाणी आभार। शूटिंगवाले काका असतील तुमचे या ठिकाणी आभार, संपूर्ण या ठिकाणी सर्वांचे या ठिकाणी आभार आहे, कारण आता काहींचा नामोल्लेख होईल काहींचा होणार नाही, म्हणून सगळ्यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम असेल। वाणीच्या ओघामधून काही अपशब्द गेले असतील, माझ्या बुद्धीचे दोष समजून माझी मला परत करावे। जे काही चांगलं असेल ते नक्की नेण्याचा प्रयत्न करा, जे चांगलं असेल ते माझ्या गुरुवर्यांचं ज्ञान आहे, आणि जे काही असेल वाईट वंगळ तुम्हाला काही वाटलं असेल, काही माझा अपशब्द गेला असेल, माझ्या बुद्धीचे दोष समजून तुमची लेक म्हणून, बहीण म्हणून, नात म्हणून या ठिकाणी क्षमा करावी ही तुमच्या चरणाशी नतमस्तक होऊन विनंती करते। ह्या जगदंबा मातेच्या चरणाशी सेवा समर्पित करते, या ठिकाणी ज्ञानोबारांच्या चरणाशी सेवा समर्पित करते, तुम्हा संपूर्ण संत मायबापांच्या चरणाशी सेवा समर्पित करते। या ठिकाणी झालेली सेवा ज्ञानोबारांच्या आणि पांडुरंगाच्या चरणाशी अर्पण। ज्ञानेश्वरा हे बघा, सूचना झाल्याशिवाय कोणी